जरांगेंच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी जरांगेंना भेटतो कसा? वाघमारे यांचं वक्तव्य. जरांगेंच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी जरांगेंना येऊन भेटतो कसा आणि जरांगेंना सुपारी घेतल्याचं सांगतो कसा? ओबीसी नेता संपवण्यासाठी जरांगे स्टंट करत असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. तर धनंजय मुंडे आणि आरोपीची रेकॉर्डिंग असल्याचं जरांगे वारंवार सांगत आहेत. तर जरांगेंनी ती रेकॉर्डिंग पोलीस प्रशासनाला द्यावी आणि प्रसार माध्यमाला द्यावी. जरांगेंची टीआरपी संपली असून त्याच्या पाठीमागे समाज राहिलेला नाही. झेड+ सुरक्षा पाहिजे म्हणून हा स्टंट जरांगेंनी केल्याचं नवनाथ वाघमारेंनी म्हटलंय. पाहूयात ते काय म्हणतायत. खरं तर हे कुठल्या आधारे आरोप लावलाय हे त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. आता ते मला तर याच्यात हास्यास्पद वाटतं. ज्या माणसाला सुपारी दिली म्हणते ते माणसं जर जरांगीला येऊन भेटतात, जे समजा जरांगीचा खून करण्यासाठी जरांगी सांगतात हे माझा खून करणार आहेत, ते माणसं जर जरांगीला येऊन भेटतात म्हणजे याच्यात असं सुद्धा असू शकतं जरांगीने त्याला सुपारी दिली असू शकते काहीतरी स्टंट निर्माण करण्याची, काहीतरी रेकॉर्डिंग तयार करून एखादा ओबीसी नेता मलिन करायचा, त्याचं राजकीय करिअर संपवायचं. आणि धनंजय मुंडेंवर जर यांची शंका असेल आणि हे पत्रकारांना वारंवार म्हणतायत की धनंजय मुंडेच्या माझ्याकडे अनेक रेकॉर्डिंग इतके ते आरोपीसोबत बोललेले आहे, मग त्यांनी एखादी रेकॉर्डिंग प्रसार माध्यमांसमोर वाजवून दाखवावी, पोलीस प्रशासनाला द्यावी. नाही उगाच काहीतरी एखाद्याला मलिन करायचं. आणि मला तर याच्यात पुन्हा असं सुद्धा वाटतं किंवा संपदा मुंडेचं प्रकरण कुठेतरी संपदा मुंडेला फक्त लोकांना दाखवण्यासाठी यांनी भेट दिली आणि नंतर संपदा मुंडेला न्याय म्हणजे याला कुठं अपेक्षा आहे संपदाला न्याय मिळावा म्हणून. संपदा मुंडेचं प्रकरण दाबण्यासाठी हा कुठेतरी निंबाळकरांकडून मला तर वाटतं जरांगीने 2-2.5 कोटीची सुपारी घेतली असू शकते. किंवा अजित पवारांचा मुलगा आता काल 2 मोठ्या प्रकरणात जमीन प्रकरणात 1800 कोटीची संपत्ती हडप करण्याच्या प्रकरणामध्ये गुंतलेला आहे. अजित पवारांकडून सुद्धा याला सुपारी मिळालेली असू शकते 2.5 कोटी. फक्त ती यांनी घेतलेली सुपारी ती धनंजय मुंडेने दिली आणि ती आरोपींना दिली असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की आरोपी याला येऊन भेटतात आणि आरोपी याला जर पुरावे असेल तर यांचे दाखवले पाहिजे. धनंजय मुंडे काय बोलले ते रेकॉर्डिंग तुम्ही समोर आणल्या पाहिजे. उगा हवेत गोळ्या मारून जाती तेढ निर्माण करणं हे योग्य नाही. मला तर वाटतं आता जरांगीची टीआरपी संपलेली होती, कारण की मराठा समाजातले लोक आता निवडणुकीच्या कामाला आले, त्याजवळ कोणी राहिलं नाही. आणि आता त्याला खरं तर त्याच्याच माणसाकडून भीती निर्माण झाली, कारण की तो आज प्रत्येक गोष्टीत खोटं बोलत गेलाय. विधानसभेला मी उमेदवार उभा करू म्हटला, तिथं केले नाही. आता कोणाला म्हटलं असं मी मदत करून आता ते कुठेतरी बारामतीची त्याच्या मालकाचा आदेश असेल की आता आपल्याला शांत राहायचं, फक्त बारामतीच्या काकाला मदत करायची. परंतु आता त्यामुळे अडचण निर्माण होईल आणि त्याचेच कार्यकर्ते त्याला मारहाण करतील म्हणून त्याला झेड+ सुरक्षेचं स्वप्न पडायला लागलं. झेड+ सुरक्षा पाहिजे म्हणून हा केलेला स्टंट आहे. परंतु मोठ्या माणसाचं धनंजय मुंडेचं नाव घेतलं म्हणजे याच्यामध्ये टीआरपी मिळेल, मीडिया इथंच पडून राहील, मीडिया सारखे त्याचे पिशी सुरू करील आणि राज्यभर चर्चेत राहण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे, बाकी काही नाही.